नित्याची वाङ्मयीन सेवा आपण सुरू करूया. कालचा विषय आपला 9व्या अध्यायातला मंगलाचरणाचा चालला होता आणि या मंगलाचरणाचा शेवटचा भाग आपण आता घेऊ आणि पहिल्या श्लोकाच्या नंतरच्या ओव्या आज आपण पाहणार. मंगलाचरणामध्ये नाथ महाराज आपल्या सद्गुरूंना इंद्राची उपमा देतात आणि इंद्राच्या बरोबरीने माझे सद्गुरू कसे असं नाही तर इंद्रापेक्षाही माझे सद्गुरू किती मोठे आहेत असं सगळं वर्णन ते करताना शेवटचा टप्पा आपला काल चालला होता की नाथ महाराज म्हणाले की माझा प्रत्येक शब्द, माझी लेखणी, माझी वाणी आणि माझा प्रत्येक शब्द माझा नाहीच आहे, पण माझ्या वाणीला तेज देणारा माझा सद्गुरू, माझा जनार्दन स्वामी. तेव्हा ही वाणी, हे लेखन, हे सगळं माझं मी कसं म्हणू असं नाथ महाराज जर आपल्या सद्गुरूंविषयी सांगतात तर तुमच्या माझ्यासारख्या आपल्या सगळ्यांनी त्या सद्गुरूंचं महात्म्य या प्रपंचामध्ये किती आहे याचं आपल्याला लक्षात येईल. ते म्हणाले की खरं म्हणजे माझ्या मुखाने बोलणारा खरोखर तूच आहेस. कोण? जनार्दन स्वामी. नाथ महाराज म्हणाले की हे सगळं एकादश स्कंद एवढा अवघड आहे, सगळा शुद्ध परमार्थ आहे, सगळा वेदांत आहे आणि नाथ महाराज म्हणतात की एवढा शुद्ध परमार्थ, एवढा वेदांत कठीण असलेला मी सांगू शकतच नाही. तो म्हणाले माझे स्वामी सद्गुरुनाथा, तुम्हीच तो खरा बोलता, तुम्हीच माझ्या मुखातनं बोलता आहात. हे नाथांचं वचन आहे, ही नाथांचा अनुभव आहे. आणि ते म्हणाले खरा वक्ता माझा जनार्दन. पण म्हणाले काय करतो, माझ्या मुखामध्ये, माझ्या शब्दांमध्ये प्रवेश करून तो ग्रंथलेखन तर करूनच घेतो आणि माझ्या ठिकाणची अहंता मला दाखवून देतो आणि ती अहंता माझी कमी करतो. ही जाण मला माझा सद्गुरू देतो की हे तुझं नाही, हे तुझं नाही. आणि म्हणाले अशा रीतीने अहंता नाश झाली, मी नाश पावलो त्यांच्या कृपेने, माझा अहम नाश पावला. मग कोण प्रगट झालं? तू प्रगट झाला. म्हणजे कोण? तर म्हणाले सद्गुरू प्रगट झाला. पण तो प्रगट होण्यासाठी मीचा नाश होणं म्हणजे देहबुद्धी. पुन्हा आपल्याला समर्थांची आठवण येते, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि ती आत्मबुद्धी माझी झाली कारण माझी देहबुद्धी संपली, माझी अहंता संपली, माझा अहम संपला. आणि अहम संपला की तो प्रगट व्हायला मागेच येतो. ही जी वरची राख आहे ना, या आत्मस्वरूपावरची जी राख आहे ती देहबुद्धीची, ती मीपणाची, ही झटकून टाकली की आतमध्ये तो दिव्य प्रकाश म्हणजे तो खऱ्या अर्थाने मीच, की जो मला कळत नसतो. कारण मी माझ्या देहालाच मी समजत असतो पण मी देह नसतो. हा अहंभाव माझा कमी झाला जनार्दनांच्या कृपेने आणि मग ते प्रगट झाले. आणि ते प्रगट झाल्यानंतर म्हणाले तेच सगळं हा ग्रंथ त्यांनीच लिहिला म्हणाले. आणि हा ग्रंथ, हे काव्य लिहित असताना, ह्या ओव्या लिहित असताना काय केलं म्हणाले, ते जनार्दनच हे सगळं काव्य करतात आणि त्या काव्यामध्ये माझं नाव टाकतात. कोण सांगताय असं? नाथ. तेच काव्य करतात म्हणाले, या सगळ्या ओव्या तेच करतात आणि तेच लिहितात एका जनार्दन. माझं नाव सुद्धा माझा सद्गुरू टाकतो म्हणाले, मी टाकत असतो. मग मी हा ग्रंथ केला असं मी कसं म्हणू, असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. आणि सद्गुरूंच्या चरणी त्या एकनाथाचा म्हणाले तादात्म्य भाव झाले. सज्जनो, हे वाक्य, ही एक ओवी आपल्या लक्षात घ्या. अशा रीतीने एकनाथ तादात्म्य भाव पावला म्हणाले. आपल्याला ते शिकायचं, माझ्या सद्गुरूंची मला तादात्म्य भाव पाहिजे. आणि हा तादात्म्य भाव झाला त्या गुरुच्या चरणांच्या प्रसादाने. मग म्हणाले अवधूताने यदूला सांगितलेली गुरूंची लक्षणं मला सांगता आली, नाही तर मला सांगता नसती आली. माझ्या सद्गुरूंची ही खरी कृपा आहे की तेच ओव्यात असतात, तेच सगळं ज्ञान मला सांगतात आणि त्याच ओव्यांमध्ये तेच माझं नाव टाकतात आणि मला पुढे करतात. जत्रेमध्ये बाबा लहान लेकराला घेऊन जातात आणि त्याला तो गारुड्याचा खेळ त्या गर्दीमध्ये दिसत नाही म्हणून बाबा त्याला खांद्यावर, इथे डोक्यावर बसवतात आणि दाखवतात, तू पाय, मी नाही पाहत, तू पाय. आई बाबा आयुष्यभर आपल्यासाठी असं करतात. त्याच्या पुढची पायरी सद्गुरुनाथांची, ते डोक्यावरच घेतात. बाप तरी खांद्यावर बसवतात, ते तर डोक्यावर घेऊन नाचायला तयार आहेत. काल आपण पाहिलं ना, इंद्राला उपमा देत असताना ते म्हणाले दैत्य दानव तुला लुटतात, तुझ्यावर स्वारी करतात आणि तुझं पद हिसकावून घेतात. पण हा सद्गुरुनाथ असा आहे म्हणाले. नाथ महाराज म्हणाले सद्गुरुनाथ तुम्ही असे हे भक्त तुमच्याजवळ येतात, तुमची भक्ती करतात आणि तुम्हीच स्वतःचं सिंहासन त्याला देऊन टाकता म्हणाले. म्हणजे सद्गुरु पदावर आणि दुरून पाहतात किती छान दिसत.
असं जगात कोणीतरी आहे का? नरेंद्र मोदी जरी आपल्याला भेटले किंवा कोणता पंतप्रधान खूप आपल्यावर प्रेम करेल, इस्टेट देईल, काही देईल, नाही मग बैस बरं 2 दिवस पंतप्रधानाच्या जागेवर, असा कोणता पंतप्रधान म्हणेल, कोणता चीफ मिनिस्टर म्हणेल का? सगळं देतील लोक. स्वतःचं पद, स्वतःची सत्ता, स्वतःचं नाव देणारा जगामध्ये एकमेव आहे, तो म्हणजे सद्गुरू. आणि नाथांच्या या शेवटच्या ओळीतून सज्जनो आपल्याला एकच शिकायचंय की तो नाथ महाराज आले की मी तादात्म्य पावलो, आणि तादात्म्य पावल्यामुळे ते म्हणाले हे मला प्राप्त झालं. सज्जनो, असं तादात्म्य पावण्याचा अभ्यास करण्यासाठी नाथ भागवत आहे. आता पुढच्या ओव्या आपण घेऊया. त्या गुरुचरण प्रसादे गुरुची लक्षणे विनोदे वाखानिनी यथाबोधे यदु संवादे. आता अवधूत, भगवान अवधूत यदुराजाला सगळा या गुरूंची लक्षणं सांगतील. मागे 8व्या अध्यायाच्या अंती असता पिंगलेसे एकांती विवेक वैराग्य निवृत्ती निज सुख प्राप्ती पावली. जवजव अपरिग्रह होणे तव तव निज सुख पावणे हेची प्रस्तुत बोलणे तेणे ब्राह्मण बोलीचे. ब्राह्मण म्हणे रायासी परिग्रहो जयापाशी वाढते दुःख तयासी अहर्निशी चढो वडी. कुटुंब परिग्रहाचे आसक्ती कपोता निमाला दुर्मती आता एकाकी परिग्रह करती तेही पावती दुःखाते. सज्जन हो, आता 19वा गुरु, 6 गुरु राहिलेले. आपण मागेच पाहिलं की या 9व्या अध्यायामध्ये अवधूतांनी जे 24 गुरु गेले त्यातले 18 गुरु हे 8व्या अध्यायापर्यंत संपले. राहिलेले 6 जे गुरु आहेत ते आता या अध्यायामध्ये येतात. या 6 मधला 19वा जो गुरु टिटवा पक्षी ज्याला म्हणतात टिटवा, त्या टिटव्याचं वर्णन नाथ महाराज करतात. आता हे सगळं वर्णन करण्याच्या वेळेला परिग्रह नावाचा विषय या टिटव्याकडे येतो. परिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह करणे, याला परिग्रह असं म्हणतात. आणि हा परिग्रह किती बाधक असतो. परिग्रह म्हणजे संचय करण्याची वृत्ती, संग्रह करण्याची वृत्ती, त्याच्यामध्ये आसक्ती, आणि त्या संग्रहाने मानवी जीवनात घात कसा होतो. आणि सगळ्या जीवनातला खरा घात म्हणजे भगवंताला विसरणं, भगवंतापासून दूर जाणं. याच्या इतका कोणताही घात सकल संतांनी आपल्याला हे सांगितलं. हा विषय सांगत असताना त्याची थोडीशी प्रस्तावनेची बाजू सांगतो की सज्जनो, काय की आपण मूळ आपलं जे स्वरूप आहे ते आपलं, आपण जे समजतो की मी देह आहे, हे नाही. हे आपलं आतापर्यंत आपल्याला निश्चित कळलं. क्रमांक 2, मग आपण कोण आहोत? तर आपण त्या ईश्वरी अंशाचा, ईश्वराचा एक अंश आहोत. म्हणजे तो परमात्मा आहे, जे ब्रह्मांडी तेच पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. आपला आत्मा, आपलं जे आत्मस्वरूप आहे ते खरं आपलं स्वरूप आहे. आपण देह नाही, हे तर आपल्याला सगळ्यांना स्वच्छपणे आतापर्यंत कळलंय. मग आपलं मूळ स्वरूप जे आत्मस्वरूप असताना केवळ भ्रमाने आपण अनात्म वस्तूंचा नादी लागलेलो, की ज्या अनात्म आहे. आत्मा आणि अनात्म हा विषय आपला मागे 6व्या अध्यायामध्ये झाला. आता त्याच्यावर वेगळं सांगायची गरज नाही की मी आत्मस्वरूप असताना, मी मूळ ईश्वराचा अंश असताना जे याला बाधक आहे, जे मला भगवंतापासून दूर करतं, जे मला माझं स्वरूप ओळखण्यासाठी त्रासदायक आहे, जे अनावश्यक आहे, अशा सगळ्या अनात्म वस्तूंच्याच नादी आपण आयुष्यभर लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की मूळ आत्मस्वरूप जे आहे ते आनंद रूप आहे, ते चिरकाल टिकणार आहे, ते पूर्ण आहे. आणि याच्या विरुद्ध ज्या ज्या अनात्म गोष्टी आहेत त्या परिपूर्ण नाही, म्हणजे अपूर्ण आहेत, त्या दुःखदायक आहेत, आणि त्या आपल्याला अखंडपणे लागतात. हे दुसरं दुर्दैव आहे. त्याचं कारण आपली आसक्ती त्याच्यामध्ये, आपली आवडच चुकीची आहे. आपली जन्मापासूनची अशी गोष्ट आहे की जन्माला येईपर्यंत सोहम सोहम म्हणणारा हा जीव, जन्म झाला, आईच्या उदरातनं बाहेर आला रे आला की कोहम म्हणायला सुरुवात. आणि त्या कोहम म्हणण्यापासनं तिथून जर त्याच्या अधोगतीचा प्रवास सुरू होतो सज्जन हो, तो जर सत्संग लाभला नाही, उपासना घडली नाही,
नामचिंतन किंवा नामाभ्यास झाला नाही, पुनरपि जन्म पुनरपि जठरे जननी जठरे शयनम, ही अवस्था आपली कायम आहे. ते म्हणतात की म्हणून या अनात्म वस्तूंचा संग्रह मुळामध्ये आपल्याला आयुष्यात दुःखाला कारण होतो. म्हणजे ज्या गोष्टी खरोखर आपल्याला कामाला येणार नाही त्यांचा संचय आपण इतका करत आहोत. पहा, घर आवरायला घेतलं, सगळ्यांचा आपल्या प्रापंचिकाचा अनुभव, नाही नाही हे कामाला येईल, काही 17 वर्ष ते नुसतं पडून राहिलेले का संदुकामध्ये, ते संदुकही कामात नाही, त्या संदुकातल्या वस्तू आपण 17 वर्षात नाही, पण फेकून द्या वाटतात ते सांगा बरं. त्याचा संग्रह करून काय उपयोग आहे? शेवटी त्याला वाळवी लागून त्याच्याबरोबर चांगले कपडे खराब होऊन जातात. मग तेव्हा जाळायला सुरुवात करतो आणि तेही जाळत असताना बापा रे हे वाया गेलं, बापा रे हे वाया गेलं. काय तुम्हाला वाटतं इतके कसं काय चांगले सांगतात? सगळ्याचा अनुभव. आपण काही वेगळे आहेत का? संग्रह करण्याची वृत्ती आपली काय सुटली आहे का? मला सांग. इतके शर्ट्स पडू नये, पण कधी वाटतात की 5 शर्ट त्या यांना द्यावेत, कोणी आलं मागे. आजकाल कोणी घेतही नाही, ग्रहणाच्या नंतरही घेत नाही, पण द्यावं वाटत नाही. कधीतरी घालतो रंगपंचमीला का, आता एका दिवशी काय 17 शर्ट रंगपंचमीला घालणार आहेत का आपण? काय वृत्ती असते पहा, संग्रह करणे. मला सांगायचं काय, संग्रहाची वृत्ती. आणि इतकी दुःखाला कारण होते की शेवटी ज्या दिवशी ते सगळं काढावं लागतं ना, अरे बापरे, 3-3 वेळा पाहून असं जाळ बापरे, गेलो हो, खूप चांगला होता, मला खूप आवडला होता हा शर्ट, आमच्या मामीच्या मामाने दिला होता, सगळं लक्षात असतं. नको त्या गोष्टी इतक्या स्मरणात राहतात आणि भगवंताचं नाव खरं राहतं का स्मरणात? सांग. रोज ठरवतं की रात्री झोपताना नाम घेऊ. किती जणांना आपल्यापैकी आठवतं? ज्यांना आठवतं ते वंदनीय आहेत, पण ज्यांच्या येतच नाही त्यांची काय अवस्था आहे? काय अनात्म वस्तूंचा, केवळ वस्तूंचाच नाही सज्जन, नाथ महाराज पुढे आपल्याला सांगणार आहे की अशा गोष्टींचा नवे अशा विचारांचा सुद्धा संग्रह नसावा माणसाचा. केवळ वस्तूंचाच नाही, कारण वस्तू ही विचारातूनच येते, ती वासनेतून. आधी वासना म्हणजे वासना, ती बुद्धी, वासना, विचार, वस्तू, संग्रह. आणि याच जे मोठं एक वलय तयार होतं, ते वलय देहवृत्ती घट्ट करण्याचं काम मानवी जीवनात करतं. आणि जितकी देहवृत्ती घट्ट होते तितकं दुःख अनिवार्य अखंड राहत. सद्गुरूंना, संतांना कायम वाटतं की अरे नाही, तुम्हाला सुटसुटीत व्हा, सुटसुटीत व्हा. आणि पुढे म्हणाले की वस्तू संग्रहाची हे ज्याला कळतं ना, खरा साधक जर असेल तर तो संग्रह करण्याच्या मागे लागत नाही. आणि मग म्हणाले वस्तू संग्रहाची आवड माणसाच्या मनामध्ये बालपणापासून रुजलेलीच असते. साध्या कंच खेळत असताना माझ्याकडे आज 50 झाल्या, मला उद्या 100 करायचे, तो जिंकायच्या. मग त्याच्यासाठी काय काय करावं लागतं लहानपणी आपल्याला माहिती. खेळ भांडे खेळताना सुद्धा किती गोष्टी आपण जपून ठेवायचो. म्हणजे 12वीला गेलं तर 4थ्या वर्गातल्या सगळ्या गोष्टी जशा ठेवलेल्या होत्या, मला आठवतात. इतकी संग्रहाची माणसाला आवड असते. मुली सुद्धा त्यांच्या खेळ भांड्यातल्या कितीतरी वस्तू, खरोखर खेळ भांड्यात सुरू झाले तरी त्या लहानपणीच्या तशाच असतात. म्हणजे काय माणसाला त्या संसाराची आवड आहे जन्मतः पाहतो. त्याचं कारण काय असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आहे वासना. ती इतकी घट्ट चिकलेली त्या सूक्ष्म देहाला की जन्मताच पाहत. मुलगी जन्माला येऊ द्या आणि मुलगा जन्माला येऊ द्या, घरामध्ये अंतराने येतात. ते आले की बरोबर गाड्याच खेळणार आणि मुलगी आली की बरोबर खेळ भांडेच खेळणार. कसं आहे, कसं कळतं, कसं होतं, हा सगळा मागच्या जन्माचा अभ्यास आहे. जन्मोजन्मी प्रपंच केला मस्त पापाचा संचय. हे होऊ नये म्हणजे आतापर्यंत झालं. नाथ महाराज म्हणाले आता नका होऊ देऊ. त्याचं सूत्र सांगतो आणि ते सूत्र आहे या टिटवा. अवधूत म्हणाले की मी टिटवा नावाचा पक्षी जो आहे याला गुरु का केलं त्याचं कारण ते सांगतात. त्यामुळे काय होतं म्हणाले, प्रपंचाचा इतकी खोलवर रुजलेली संग्रह करण्याची वृत्ती की त्यामुळे प्रपंचाचा त्याग करून भगवी वस्त्र धारण करणारी सुद्धा या परिग्रहापासून म्हणजे संग्रह करण्याच्या वृत्तीपासून
भगवी वस्त्र धारण करणारे संन्यासी सुद्धा सुटलेले नाही. बरोबर आहे? पाहिलेत तुम्ही? त्याचं कारण, संन्यास जरी घेतला तरी एक विनोदी म्हण आहे, जरी झाला संन्यासी तरी माध्यांनी दुपारी त्याला भूक लागणार, त्याला अन्न लागणार, त्याला वस्त्र परिधानाला लागणार, त्याला राहायला काहीतरी जागा लागणार असेल जरी संन्यासी झाला तरी. तर म्हणाले संन्यासी देखील शिष्यांचा संग्रह, मठाचा संग्रह, महाराजांना आसन, आसनाच्या बाजूला मोर नाही तर हत्ती. शिष्य संप्रदाय किती झाला, त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रातले आपल्या महाराजांचे शिष्य व्हावे म्हणून प्रयत्न करणारे लोक आहेत. काही म्हणजे काही डॉक्टर, काही इंजिनियर असे आपल्या महाराजांकडे यावं म्हणून त्याच्यासाठी कार्य करणारे काही काही लोक असतात की आमच्या सद्गुरूंच्या बरोबर सगळ्या प्रकारचे शिष्य आहेत. आणि कोणत्या ऑफिसमध्ये काम पडलं तर सद्गुरूच्या मठाचं झालं पाहिजे. ते म्हणाले संन्यासाला सुद्धा संग्रह, किती संग्रह म्हणाले, दगड मातीचा. मठाची जमीन कशी काय गेली, मठाचे दगड कोणी काढून दिले, माती कोणी वाहून दिली. भगवे सामान्य माणसाला, ग्रहस्थाश्रमाला सुद्धा संसार आहे, उदरभरणा करता त्यांनी संग्रह अवश्य करावा, करू नये असं, पण त्याला मर्यादा असावी. आणि पुढे म्हणाले की शिष्य शिष्यनी गोळा करणं, शिष्य शिष्यनी आणि शास्त्रीय ग्रंथांचा संग्रह करायचा नाही, हा ग्रंथ पाहिजे तो, मग महाराजांचं कपाट, मग त्यांची हे, त्यांची लायब्ररी, मग तिथे अशी ती खुर्ची, त्याच्यावर बसून महाराज, संन्यासी महाराज वाचणार, तिथे AC झालं. बायका मुलं सोडून दिली, त्यांच्यासाठी त्याग केला आणि नवीन विश्व निर्माण केलं. म्हणजे एका छोट्या वासनेतून माणूस निघतो आणि एका मोठ्या वासनेमध्ये, एका छोट्या आसक्तीतून निघायचा प्रयत्न करतो आणि मोठी आसक्ती, मग तो मठ, मग त्याच्या योजना, मग त्याचा परिग्रह काय काय कसा वाढत जातो. नाथ महाराज म्हणाले हे किटव्याचा संग्रह करण्याच्या वृत्तीतून अवधूत म्हणाले मी शिकलो. कसा शिकलो म्हणाले, तर म्हणाले मानवी जीवनामध्ये शरीर पोषणासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा संग्रह अवश्य करावा म्हणाले, उदरनिर्वाहापुरता. परंतु म्हणाले तो केलेला संग्रह भगवंताच्या आड येत नाही, की जेवढा आवश्यक आहे. पण संन्यासी जरी झाला तरी त्याची परिग्रहाची वृत्ती, खऱ्या अर्थानं संन्यासाकडनं तो परिग्रह शून्य असणं अपेक्षित आहे, पण तसं होताना दिसत नाही. मग म्हणाले नाथ महाराज म्हणतात, एक तिथे ओळी त्यांनी फार सुंदर घेतली, आपल्याला ते आठवण करून देतात. मागे अष्टमाध्यायाच्या अंती असता पिंगलेसी एकांती, विवेक वैराग्य निवृत्ती निज सुख प्राप्त पावली. नाथ महाराज आपल्याला आठवण करून देतात. ते म्हणाले मागच्या अध्यायात आपण पाहिलं ती पिंगला देहविक्रय करणारी स्त्री आहे, पण तिच्या अंतःकरणात एका क्षणाला खरा खरा पश्चाताप झाला, विवेक आणि वैराग्याची प्राप्ती झाली आणि त्याच्यातून तिने स्वतःचं अध्यात्म साधलं आणि क्षणार्धात भगवंताच्या चरणी लीन झाली, पश्चाताप झाला आणि म्हणाली भगवंता, आतापर्यंत केलेलं जे कर्म होतं ते तुझ्या चरणी वाहते, पुन्हा ते कर्म कधीही करणार. आणि खऱ्या अर्थाने वैराग्याची प्राप्ती जी झाली, त्या वैराग्य प्राप्तीची हकीकत आपण मागच्या अध्यायात 8व्या अध्यायाच्या उत्तरार्धात मध्ये पाहिली. पण ते म्हणाले की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, हे झालं कसं, तर पिंगला ही परिग्रह शून्य झाली आणि परिग्रह शून्य झाली म्हणून तिला आत्मसुख मिळालं. परिग्रह शून्यता किती, तर देहाची सुद्धा एवढी परिग्रह शून्यता तिला प्राप्त झाली. तेव्हा नाथ महाराज म्हणाले तिला आत्मसुख सापडलं. हे पिंगलाख्यानाचं खरं मर्म आहे. सज्जनो, हे लक्षात घ्या. बाकी पिंगला आख्यानातलं जे सूत्र आहे, विवेक वैराग्य खरा पश्चाताप,
आणि नाथ महाराज सांगतात की प्रत्येकाच्या जीवनात अशा काहीतरी घटना नेहमी घडत असतात की त्याचा खरा पश्चाताप चिंतन करून मनन करून माणसाने घ्यावा आणि त्या पश्चातापातनं विवेक आणि त्याच्याबरोबर वैराग्य, नुसतं वैराग्य नसतो, नुसतं विवेकही नको, विवेकासहित वैराग्य जर झालं तर परिग्रह शून्यता येते. आणि परिग्रह शून्यता म्हणजे संग्रह, कुठला संग्रह नको मी म्हटलं तुम्हाला, कुठला संग्रह, देहापर्यंतचा संग्रह. म्हणजे कसा, तर हा देह परमार्थाचं साधन आहे एवढं म्हणून त्याच्याकडे पहा, परमार्थाचं साधन आहे म्हणून त्याला जपा, परमार्थाचं साधन आहे म्हणून उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा देह चालण्यासाठी आणि हा देह व्यवस्थित शेवटपर्यंत तुझे कारणी देह माझा पडावा, याचा अर्थ त्याच्यात मरून जावं नाही, ती शेवटची अवस्था आहे. म्हणून तो प्रेमात पडला असं म्हणतो, ते फार लवकर कळतात. तसं तुझे कारणी देह पडावा म्हणजे अखंड तुझ्या कार्यात राहावा, नाही का, तुझ्या कार्यात तुझे कारणी देह माझा पडावा म्हणजे जोपर्यंत हा देह आहे हा तुझ्या कार्यासाठीच झिजत राहील आणि अंतिम क्षणी तुझं स्मरण तुझं कार्य करतानाच तुझ्या चरणी तो पडेल. तुझे कारणी देह, हे परिग्रह शून्यतेचं सज्जन होय आपल्याला साधायचंय. साधेल का? नक्की सांगेल. कशाने? नित्याच्या अभ्यासाने, नित्याचा प्रयत्न, नित्य अभ्यास. आपण मुलांना सांगतो अरे कर कर कर, जसं पोट भरायसाठी 22-25 वर्ष नित्य अभ्यास करतो तसं खरं समाधान, अंतिम सुख मिळण्यासाठी रोज अभ्यास, रोज अभ्यास, मस्त आनंद. आणि महाराजांनी इतका सोपा सिलेबस आपल्याला करून दिले, इतके सोपे प्रश्नोत्तर दिले किंवा एकच उत्तर दिले, बस श्रीराम जय राम जय जय राम रटते राम. सकाळ दुपार संध्याकाळ भगवंताचं मनापासनं नाम घ्यावं आणि नाम घेतलं की महाराज कल्पनेच्या बाहेर. तुम्ही काय कल्पना करणार? आपली कल्पना ती केवढी हो, आपली बुद्धी अल्प त्यामुळे कल्पना अल्प. म्हणून मला ते महाराजांचं प्रवचनात की अरे तो तुम्हाला कामधेनू द्यायला बसला, तुम्ही गाढव मागायला लागले, बस याच्यावरून आपली बुद्धिमत्ता कळून आहे की आपण कोण आहोत. असो, तर पुढे म्हणाले की आत्मसुख आहे. आता परिग्रह, आता मी तुम्हाला सांगितलं परिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती, संग्रह करणं म्हणजे परिग्रह. आत्मसुखाच्या आड येणाऱ्या वस्तूंचा, मी तर म्हणतो त्याच्या पुढे जाऊन विचारांचा सुद्धा माणसानी संग्रह न करणं, की जे विचार आपल्याला आसक्ती निर्माण करतील, जे विचार आपल्याला गोळा करण्याची संग्रह करण्याची वृत्ती निर्माण करतील, त्या विचारांनाच थारा देऊ नये. राहू द्या, पुढच्या वेळेस कामाला येतात, थोडे 6 महिन्यांनी हे कपडे बाजूलाच ठेवा, झाले ढीग लागला. किती सांगू तुम्हाला, भांडे पुसायचे फडके 10-12 असतात. नाही थांबा, हे सोहळ्यातले, हे देवघरातले, हे बाहेरचे पुसायला, हे खरकटीच्या नंतरचे, हे डायनिंग टेबलचे पुसायला, हे वाईट आहे असं नाही. चांगल्या गृहिणीचं लक्षण आहे की आहे त्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करणं, घर स्वच्छ ठेवणं हे खऱ्या सुगृहिणीचं सुलक्षणीचं लक्षण आहे. पण ते करता 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 एवढे गठ्ठे निर्माण होतात त्याचे, बस घटस्फोटापर्यंत ते प्रकरण जातं घरातल्या घरात. तू असंच करते मग मला आवडतच नाही, आम्हाला तुम्हाला काय कळतं, तुम्हाला माहित नाही, आम्हाला पुसावं लागतं, बस एवढा आनंद आहे मला सांगणार आहे की. ते म्हणाले अशा विचारांचा, अशा वस्तूंचा संग्रह न करणं परिग्रह, आत्मसुखाच्या आड येणाऱ्या वस्तूंचा विचारांचा संग्रह न करणं म्हणजे परिग्रह शून्य होणं. सज्जनो, आपल्याला परिग्रह शून्य व्हायचं. पण परिग्रह शून्य होत असताना त्यांनी सांगितलंय प्रपंचापुरतं करणं हे काही भगवंताच्या आड येत नाही, नाही का. तुम्हाला पूजा करायची म्हणली तर 2-4 निरांजनीचे ते आरत्या अंक, काही चांदीच्या, काही सोन्याच्या, काही ते करावंच लागणार आहे. पण त्याचा संग्रह आणि त्याची आसक्ती त्याच्यामध्ये आपण राहता कामा नये. मनुष्य जसा जसा, नाथ महाराज इतकं सुंदर सांगितलं की तुम्ही जसे जसे, एक ओवी चाललेली पाहत अशी की निसंगा परिग्रह लागला कैसा, शिष्य संप्रदाय घाली फासा, शास्त्र पुस्तक संग्रह वशा वाढवी आशा मठाची. ते संन्यासाच्या बाबतीमध्ये सांगितलं. पण म्हणाले की जितकं तुम्ही परिग्रह शून्य राहाल, स्पष्ट सांगितलं नाथांनी, तितकं तुम्ही आत्मसुखाच्या जवळ जा. ते आत्मसुख, ते ब्रह्मसुख, ते खरं खरं सुख की जे कशावरच अवलंबून नाही, ते प्राप्त करण्यासाठी काही कंडिशन्स, काही गोष्टी आपल्याला त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे करा.
की तुम्ही पुढे जा, हे करा. आम्ही मुलांना सांगतो, अरे एवढा एवढा सिलेबस कर, तुला 4 पैकी 4 मिळाले, एवढं कर, आलंच तुला, समजलंच तुला, एवढं केलं, ते नीटला कामाला, JEE कामाला, तुला बोर्डाला कामाला, एवढं कर, एवढं कर. हे जसा खरा चांगला शिक्षक आपल्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगतो ना, अगदी तद्वत संत महात्मे सद्गुरू नाथ महाराज भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, नाथ महाराज आपल्याला सांगतात, अरे गड्याहो, मी तुम्हाला सुपर फाईन नोट्स देतो, एवढ्या फक्त करा आणि बस नाम घ्या, एवढं करा नाम घ्या, एवढं करा नाम घ्या. आणि ही सगळी सदाचरणाची वृत्ती जोपासण्यासाठी सज्जन सांगतात. आणि खरंय, माहीतच नव्हतं ना इतक्या दिवस की संग्रह करणं हे आपल्या कशाच्या आडी. किती किती जे तुम्हाला सांगू, आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत आपल्या कुटुंबात, आपल्या आजी वगैरे शेवटपर्यंत कर्तृत्वाने सगळा संसार सांभाळून सांभाळून केला. आणि बरोबर काही स्त्रियांना ते साधलंय की शेवटच्या वर्ष 6 महिन्यामध्ये बरोबर सगळ्यातून मन काढून दिलं. आणि काही पुरुष, काही स्त्रिया आपल्याच परिवारामध्ये आपण असं शेवटपर्यंत त्यांचं लक्ष प्रपंचातलं निघालंच नाही. सून, मुलगा, आमके तमके, अहो जप करा, तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही सगळं पाहतो, आता तुम्हाला पाहायची गरज नाही. जरी किचन ओट्याजवळ हळूच सुनबाईच्या खांद्यावरून पाहायचं, किती तांदूळ टाकले गोपोट, मी करते ना भात व्यवस्थित, गुरगुट्याचा भात करते, तुम्हाला पाहिजे तसा करते, उरणार नाही इतका करते, तरी किती तांदूळ टाकले. असाही आहे. म्हणजे मला सांगायचं, मला निंदा म्हणून नाही, मला वृत्तीचा अभ्यास की आपल्याला हे पाहायला मिळतं की काही स्त्रियांना, काही पुरुषांना शेवटपर्यंत कर्तृत्ववान आणि एकदा निश्चयाने ठरवलं की नाही, आता याच्यात मी लक्ष नाही घालणार प्रपंचामध्ये, आता मी परमार्थासाठी आहे, मला काही सांगू नका. असेही सत्पुरुष मी गृहस्थाश्रमामध्ये पाहिले. ते नाही, आता तुम्ही पहा, मला पुन्हा त्याच्यातलं काही सांगू नका. आणि काही असे की शेवटी जाता जाता म्हणले, अरे ते हे राहिलं, केरसुनी तिथे पडली, अरे तुम्ही चालले ना म्हणले, केरसुनीचं नाव घेत गेले, पुढच्या वर्षी पुढचा जन्म केरसुनीचे विकणारच. अंते मती सागती, नाही का सज्जनो? हे सगळं भागवत आहे ना. भागवत तुम्हाला शिकवतं मरण कसं असतं, मरण कसा, मरणाचा सोहळा कसा करायचा, कसं मरावं. मरण अंतिम काळ हा तुमच्या आयुष्यभराच्या कार्याचा निकालाचा दिवस आहे. प्रगती पुस्तक मिळतं की नाही वर्षाच्या शेवटी आपल्याला, किती आनंदी असतो त्या दिवशी. अरे मी मस्त वर्षभर अभ्यास केला, मला 90% मार्क मिळाले, प्रगती पुस्तक उड्या मारत आपण आईला आणून दाखवलंय. अगदी तशाप्रमाणे हा अंतिम क्षणाचा दिवस असेल. आणि म्हणून भागवतामध्ये त्यांनी सांगितलं की मरायचं कसं हे तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे मरायचं म्हणजे काय, तर समाधानाने निजधामाला जाणं, किंबहुना मेरिट मध्ये येण्यासाठी काय करायचं हे जसं आपण ठरवतो, तसं सज्जन हो, आपल्या सगळ्यांना आपला अंतकाळ, आपला शेवटचा दिवस, आपला अंतिम समय अत्यंतिक आनंदाचा व्हावा, यासाठी जन्मभर काय अभ्यास करायचा हा सगळा अभ्यास आपल्याला भागवत शिकवतो. आणि हा भागवत, या भागवताचं चिंतन नाथ महाराज आपल्याला एका सुंदर पद्धतीने सांगतात. एक 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 असं, अरे इथे अडकू नका, इथे अडकू नका, हे करा, हे करा. आणि पुढे म्हणाले की जसा जसा माणूस परिग्रह शून्यतेकडे जाईल तसा तसा तो आत्मसुखाच्या जवळ जाईल. पुढे म्हणाले, ज्याच्यापाशी वस्तूचा संग्रह असतो ना, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, जितका वस्तू तुम्ही जास्त गोळा करून ठेवा, तितकं तुमचं मन तितक्या ठिकाणी गुंतलेलं कायम राहणार. दुसरी महत्वाची गोष्ट, तितक्या सगळ्या वस्तू सांभाळण्यासाठी कायम चिंतित तुम्ही असणार आहात. ह्या कशा सांभाळू, त्या शेवटी शेवटी असं होतं, आपल्या अंगावरचे दागिने लॉकर मध्ये किती ठेवले आपल्याला माहिती असते. मग त्याची लिस्ट करून एक घरी ठेवावं लागते, एक लॉकर मध्ये ठेवावं. आणि ज्यांच्याकडे काही नाही, लॉकरचं भाडंही नाही, दागिने बरं ते घ्या. म्हणून रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी फार सुंदर, धन मिळविता संरक्षिता आणि लुबाडिता कष्टची येईल हाता. पैसा मिळवताना 1,26,000 झालं सो बापाने, काय करायचं आपल्याला, खायचं का? 1 लाख हो का 4 लाख रुपये? बरं, ज्यांच्याकडे आहे 10 तोळे घरी ठेवू शकते का? येऊन ठेवा. नेताना कोणी पाहतं का? ठेवताना कोणी पाहतं का? दर वेळेला चिंता आहे की नाही. बरं, त्याचं भाडं 2,000 रुपये वर्षाला द्या. बरं, एवढं सगळं केल्यानंतर पुन्हा
हेच आणलं नाही तेच आणलं नाही, आणून ठेवा पुन्हा नेऊन ठेवा. इथे येतो का? तर किती किती म्हणजे संग्रहाची वृत्ती किती विचित्र आहे. पुढे म्हणाले की ज्याला आत्यंतिक संग्रहाची आवड आहे त्याचा सगळा वेळ ते सांभाळण्यामध्ये आणि त्याच्या चिंतेमध्ये जातो. रात्रंदिवस ते सगळं सांभाळण्याची काळजी. संग्रह ज्यांच्याकडे नाही, उदरभरण नव्हे, तेवढंच. पुढे म्हणाले संग्रहाने काय होतं म्हणाले, फार सुंदर एक एक गोष्ट सांगितली नाथाने. संग्रहाने आसक्ती निर्माण. बरं होऊ द्या, काय होईल मग? नाथ महाराज म्हणाले आसक्ती निर्माण झाली, देहबुद्धी वाढली. आसक्ती निर्माण झाली की देहबुद्धी वाढते आणि देहबुद्धी वाढली की आत्मबुद्धी शून्य व्हायला सुरुवात होती, की जी आपल्याला आयुष्यभर तयार करायची. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हा आपल्या जीवनाचं ध्येय. आसक्ती निर्माण झाली की देहबुद्धी वाढते, देहबुद्धी वाढली की आत्मबुद्धी कमी होते. आणि मग म्हणाले किती किती म्हणजे नाथांचं सुद्धा निरीक्षण बघा समाजाचं. संतांचं असतंच, बोलत नाहीत फक्त संत. तर म्हणाले घर एकदा प्लॉट घेतला आपण, पहा प्लॉट नाथांनी सांगितलं प्लॉट घ्या, घर घ्या. घर घेतलं एवढंच तुकडा असतं पहा, 1600 स्क्वेअर फूट. एक दगड आपला तिकडे गेला तर तो इकडे उचलून कधी टाकेल. माती, दगड मातीमध्ये सुद्धा माणूस म्हणतो नाही आमची माती तुमच्याकडे आली, ओढून घ्या ओढून घ्या. ते म्हणतो माझी, हा म्हणतो माझी. पण दोघांची शेवटी मातीच होणार आहे. पण त्या माती करता देहात असताना, स्वतःची माती होत असताना माती करता भांडणारी सगुण देहातलीच माणसं असतात. नाथ महाराज म्हणाले घर घेतलं की त्याला दगड मातीची चिंता, त्याची आसक्ती निर्माण होते. आणि पुढे म्हणाले इतका लोभ सुटतो की झाडाची फांदी, एखादी काडी, दगड, चिरे, माती, विटा अशा गोष्टींसाठी नित्य चांगले संबंध सुद्धा भांडणामध्ये परिवर्तित होतात. नाथ महाराज सांगतात काय परिग्रहाची व्यवस्था नाही. आपली माती आपल्याकडे राहू दे, आपले दगड आहेत मी जमिनीतून काढले, त्याचा एवढा ढीक झाला पुन्हा आपल्याच ठिकाणी. इतकी संग्रहाची वृत्ती संत आपल्याला सांगतात. इतकं निरीक्षण त्यांचं म्हणाले. गृहस्थांचं तर जाऊच द्या. नाथ महाराज पुढे म्हणाले एक एक ते म्हणाले आता त्या मठ शिष्यांचे सांगत आहे बा, निसंगा परिग्रह लागला कैसा. जाऊ द्या म्हणाले, शिष्य संप्रदाय घाली फासा, शास्त्र पुस्तक संग्रहवशा वाढवी आशा मठांची. अरे माझे ग्रंथ लावा, माझे हे करा, मला हा ग्रंथ पाहिजे, मला तो. इथपासून त्याचा परिग्रह सुरू होतो. म्हणाले पुढे त्या मठ शिष्यांचे सांत्वन करिता करिता अत्यंत होय दीन, मग परिग्रहाचे उपशमन अपरिग्रही जाण करिता ती. त्या मठाची या आशा शिष्य संप्रदाय वशा, कलहो लागे आपेसा, विरोधू संन्यासा परिग्रह. परिग्रहो जिनोनी गाढा, लंगोटी तेजुनी जाहला उघडा नागडा, नागडे माथा घेऊन घडा, लावल्या झाडा शिंपीत. एवढा शब्द कळा, नागडा. काय सांगा म्हणाले, गृहस्थाश्रमी चांगला होता, 2 लेकरं झाले, बायको चांगली, 2 लेकरं, अमकं तमकं, थोडंफार साधन करता करता काहीतरी वाचलं, झाला संन्याशीच व्हावा. वा, काहीतरी करून बायकोची परवानगी घेतली, संन्यास घेतला, बाहेर गावाच्या राहायला गेला. बाहेर गेला तर शिष्य आला, शिष्याच्या मागे 2 शिष्यिनी आल्या, शिष्यिनीच्या मागे पुन्हा 2 शिष्य आले. करता करता शिष्य संप्रदाय वाढला की म्हणले महाराज तुम्हाला मठ पाहिजे. बर, मठ पाहिला की मग गाय पाहिजे, गाय पाहिजे तर मग गोशाळाच केली, गोशाळेत मग शेण माती काढा. मग म्हणले मठ आहे तर देवाची मूर्ती स्थापन केली. म्हणले तिला फुलं पाहिजे, भाग लावा. या मठातल्या झाडांचे फुलं एका गृहस्थाश्रमात जोडून येते. संन्याशी संतापला, माझे फुलं कसं काय. शिष्य भांडायला लागले, याचा राग त्याच्यावर काढायला लागला. त्या सगळ्या शिष्यांचं सांत्वन करता करता संन्याशी बाबाचा सगळा साधनेचा वेळ. त्या झाडाला पाणी घडा, उघडा नागडा, हा म्हणले संन्याशी. त्या झाडाला पाणी घालत बसला. ते झाडं वाढले नाही, त्याचे फुलं कोणी नाही, त्याच्यासाठी भांडायला लागला. मग संसार काय वाईट होता. तोच बरा होता ना, 2 लेकरं, मायबाप, ती ते जे काय होतं ते पाहत होती बिचारी. याच्यापर्यंत काही येत नव्हतं. घरी चांगला 13, 14, 15 हजार जप करायचा. याला झाला पुन्हा संन्यासच घेतो. म्हणाले विरक्त पुरुषाला सुद्धा हा परिग्रह सोडत नाही. याचं सूत्र जर काय असेल तर मुळामध्ये मानवी जीवनामध्ये, माणसामध्ये असलेली वासना
आणि त्या वासनेतून निर्माण होणारी आसक्ती तुम्हाला परिग्रह वाढवायला सांगते. हा सगळा खेळ नाथ महाराज म्हणाले त्या संग्रहाचा आहे. मग तो पैशांचा असो, सोन्याचा असो, प्रतिष्ठेचा असो, कपड्यांचा असो, कशाचाही असो. मला हवंय, मला हवंय, मला हवंय. कालच्याच प्रवचनात महाराजांनी सांगितलं ना, आस, हव्यास आणि अजून तिसरी एक गोष्ट सांगितली. इतकी माणसाला त्याची आस असते आणि मग हाव लागते आणि मग त्याचा हव्यास निर्माण पाहिजेच. हे परिग्रहाचं कारण. पुढे म्हणाले शिष्य संप्रदायाचा पश्चाताप त्याच्यामध्ये अडकला जातो. मठ बांधला की शिष्य समुदाय जमू लागतो, आपापसात भांडणं होतात. मग यांचा संप्रदाय त्यांचा संप्रदाय आणि मग आपण ते सगळं पाहतो आणि बिचारा हैराण होऊन जातो. नाथ महाराज म्हणे खरं म्हणजे बायका मुलं यांना सोडून लंगोटी लावून घरातून निघालेला हा संन्यासी या नवीन प्रपंचामध्ये मठाच्या अडकून पडतो. कारण परिग्रह. पुढे म्हणाले की घागरीने पाणी घालतो झाडाला वगैरे, फार बारीक वर्णन केले. पुढे म्हणाले याच्या सगळ्यांचा सार नाथ महाराज म्हणतात की आवडीने वस्तूंचा संग्रह जर केला, आवडीने, आवड म्हणजेच आसक्ती, आवडीने वस्तूंचा संग्रह केला तर तो दुःख आणि भांडण उत्पन्न करतो. ममत्व आलं, त्याचा अधिकार किंवा ती वस्तू आपल्यापासून सुटून जाणार, ही जी भावना ममत्वामुळे निर्माण होते आणि ती सोडून जाणार म्हटल्यावर जो क्रोध निर्माण होतो, कामनेतून ती जाणार, ती माझ्याजवळ नाही ती वस्तू आता, ही जी वासना, ही जी कामना आहे, त्या कामनेतूनच क्रोधाचा कोप निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो आणि भांडण होतं. नाथ महाराज म्हणाले की हा प्रत्यक्ष अनुभव येऊन देखील, आता हे जे सगळं सांगितलं या सगळ्यांना पात्र कोण आहेत? आपण सगळे पात्र. जे आतापर्यंत नाथांनी सांगितलं ही सगळी प्रत्येक आसक्तीची गोष्ट तुमच्या माझ्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतोय. पण नाथ महाराज म्हणाले इतका प्रत्यक्ष अनुभव येऊनही आपल्याला वैराग्य उत्पन्न होत. केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. नाथांना ते अपेक्षित आहे. एवढा सगळं संग्रह सांगण्याचं कारणच त्यांचं आहे की अरे एवढं होऊन सुद्धा तुम्हाला वैराग्य उत्पन्न होत नाही, हा मोठा चमत्कार आहे. नाथ महाराज म्हणत असताना सकल संतांचं हेच म्हणतात. महाराज सुद्धा कितीदा तरी म्हटलं की माझं नका ऐकू, वेदांचं नका ऐकू, शास्त्रांचं नका ऐकू, पण तुम्ही तुमचा प्रपंच इतके वर्ष केल्यावर त्याचा अनुभव तर तुमच्या गाठीशी आहे ना, तो लक्षात घेऊन तरी समजून घ्या की प्रपंच अपूर्ण आहे आणि तो दुःखदायक आहे, तो तुम्हाला सुख देणार नाही, एवढं समजून तर घ्या. आणि एकदा ते समजलं किती महाराजांनी सोपं करून सांगायचं. महाराजांनी त्या शिष्याला विचारलं, अहो तुम्ही बाजारात चिंच आणायला गेला तर कोणती चिंच घ्यायला? तो म्हणला सगळ्यात आंबट जी असेल ती घेतो. आंबटच का? नाही तीच तर घ्यायची असते ना. पण का म्हणाले? तर म्हणजे चिंचेचा गुणधर्मच आंबटपणा. मग हेच तर मला सांगायचं ना म्हणाले. हे जसं तुम्हाला कळतं की चिंचेचा मूलभूत गुणधर्म आंबट आहे, साखरेचा आणि गुळाचा मूलभूत धर्म गोड आहे, हे समजून आपण वागतो की नाही, मीठ खारट आहे, ते टाकल्यावर चहा गोड होईल अशी आपली अपेक्षा आहे का? कधी नाही. म्हणजे ते समजलंय ना तुम्हाला. मग प्रपंच अपूर्ण आहे, प्रपंच दुःखदायक आहे, हे कसं समजत नाही तुम्हाला? आणि पुन्हा तुम्ही त्याच्यातून सुख मिळणार ही अपेक्षा करून आयुष्यभर प्रपंच करत राहता, पुन्हा दुःख, आणि मग माझ्याकडे शंख करत येता म्हणा. एक नवीन जोडपं महाराजांच्या दर्शनात, नमस्कार महाराज आमचा प्रपंच सुखाचा, महाराजांनी डोक्याला हात लावला. अरे जन्मभर मी सांगत आलो ते प्रपंच हा सुखाचा नाहीये, तो सुखाचा करून घ्यायचा असेल तर भगवंताच्या नादी लागा, हे मी जन्मभर सांगितलं. आणि तू नववधूला घेऊन महाराजांचा प्रपंच सुखाचा. दशरथाचा प्रपंच जर चांगला झाला नाही तर तुझा होईल का? कोणाचा प्रपंच चांगला झाला नाही? महाराज स्वतः समजून होते म्हणून त्यांना दुःख नाही झालं. महाराज प्रत्येक संतांच्या जीवनातलं जीवन चरित्र जेव्हा आपण पाहतो, रामानंद महाराज, आता आपण बाकीच्या संतांचं जाऊ,
रामानंद महाराज, ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर महाराज, प्रल्हाद महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नाथ महाराज, चोखा मेळा, किती किती नामदेव, नरसिंह मेहता, त्या सगळ्यांचा प्रपंच पाहतो. केवढी दुःख. तुकाराम महाराजांसारखा इतका अपमानित प्रपंच, पण तेवढ्या अपमानाच्या, तेवढ्या दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये पांडुरंगाचं नाव आणि पांडुरंगावरचं प्रेम कोणत्याच परिस्थितीमध्ये 1%ही 0.001% सुद्धा कमी झालेलं नाही, हे त्यांचे चरित्र. आणि असं होऊ शकतं का? होऊ शकतं. कितीही प्रापंचिक प्रतिकूलता, कितीही प्रापंचिक दुःख असलं तरी तुम्ही सुखाच्या परमोच्च स्थानावर राहू शकता. हे संतांनी स्वतः वागून, प्रपंच करून, अपमान सहन करून, दारिद्र्य सहन करून, जगातली सगळी दुःख सहन करून मी अखंड भगवंताच्या चिंतनात राहून आनंद उपभोगतो हे आपल्याला दाखवून दिलं. आणि त्यांना हे अपेक्षित आहे की हे जसं आम्ही समजून वागलो की प्रपंचातून सुख मिळणार नाही, आम्हाला माहितच होतं, त्याच्यात हाल होणार आहे माहितच होतं, ते हाल आम्ही उपभोगतोय. पण कधी दुःखाचा लेश त्यांच्या जीवनात दिसला. काय वाटलं असेल मला सांगा. तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातली गोष्ट आहे. सदैव वैकुंठाला जाण्यासाठी विमान आले. संत किती दयाळू असतात. ज्या पत्नीने आपल्याबरोबर इतकी वर्ष प्रपंच केला, आवली माऊलींचा प्रपंच स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती, आणि तिला जाताना म्हणतात, अगं विमान आलं, बस न, चल ना माझ्या म्हणून, तुम्हाला जायचं जा म्हणजे, म्हशी यायच्या राहण्यात, मी चालले तिकडे. 7 महिन्याची मोठूशी होती बरं. काय वाटलं असेल त्यांना? दुःख नसेल झालं का? त्यांचं प्रेम नसेल का त्या पत्नीवर? अहो, जो जगावर प्रेम करणारा एवढा मोठा संत, पण काय विचार केला? तिचा योग नाही का? संतांच्या जीवनातली एक एक कथा, एक एक लीला प्रसंग, त्यात त्यांनी त्यांचं वागणं, त्यातलं त्यांचं बोलणं आपल्याला किती शिकवून जात. म्हणून संतांच्या चरित्राचा अखंड अभ्यास, की माझी मनोवृत्ती बदलली पाहिजे. आणि ती मनोवृत्ती बदलायची म्हणजे काय सज्जनो? तर ती सत्संगाकडे, सतकडे, म्हणजे आनंदाकडे, म्हणजे भगवंताकडे, सदा चरणाकडे जर गेली तर भगवंताकडे, आणि सदा चरणाकडे जर नसेल तर उपयोगच नाही. आपण म्हणून वामनराव पैंचं एक वाक्य, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अर्थात वामनरावजी पैंनी जे सांगितलं ते भगवंतांनीच सांगितलं की उद्धरे आत्मन आत्मना, तूच तुझा उद्धार करू शकणार आहे आणि तूच तुला मातीत घालणार. माझाच एक विचार, महाराजांचं एक सुंदर वाक्य, की प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये एक सद्गुण दिलेला आहे आणि एक दुर्गुण दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीतल्या सद्गुणांचा जर विकास झाला तर तो भगवंतापर्यंत जाईल, नवे भगवंत होईल. आणि त्याच्यातल्या अवगुणाचा विकास जर त्यांनी केला तर तो अधोगतीला जातो. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे. सज्जनो, आपल्याला मानवी देह दिला, आपल्याला चांगले आई वडील दिले, तर या जन्मामध्ये आपण आपलं कल्याण जर करून घेऊ शकत नसेल तर त्याला कारणीभूत सर्वस्वी आपण आहोत, दुसरं कोणीच नाहीये. मला हे कळतंय की हा वाममार्ग आहे, हा सन्मार्ग आहे. सन्मार्गावर चालत असताना इतके लोक आपल्या बरोबर आहेत, इतके लोक आपल्याला सांगतात, तरीही जर आपण सन्मार्गावर जात नसेल तर दोष लोकांचा, परिस्थितीचा, महाराजांचा नाही. दोष माझ्या वृत्तीचा आहे, माझ्या वाम मार्गाकडे वळणाऱ्या वृत्तीचा आहे. त्याला जबाबदार मीच आहे. माझी वृत्ती तिकडे जाते, हा दोष माझा आहे. महाराजांना दोष देऊन चालणार नाही. आणि आपण पटकन म्हणतो, अहो आमच्या महाराजांच्या अशा, महाराजांचा काय दोष? त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीच्या वृत्तीचा तो दोष आहे. म्हणून ते म्हणाले की आवडीने वस्तूंचा संग्रह केला तर दुःख आणि भांडण उत्पन्न करते. हा अनुभव येऊन देखील आपल्याला वैराग्य उत्पन्न होत नाही, हा मोठा. दुसरं म्हणाले, प्रपंच हा मुळीच क्षणभंगूर आहे आणि नाशवंत असल्यामुळे त्यातल्या वस्तूंचा संग्रह सुद्धा शाश्वत कसा असेल. मुळात प्रपंच दिसणार, त्यांनी सांगितलं जे जे दृश्य आहे, दृश्य आहे म्हणजे ते केव्हा तरी निर्माण झालंय, उत्पन्न
उत्पन्न झाले, जे उत्पन्न निर्माण झालं, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेलाच. राम आले, कृष्ण आले, कोणीच राहिले नाही. महाराजांचं आता 46वे पुण्यस्मरण या 25 तारखेला, 24 ऑक्टोबर 1979 ला महाराजांनी देह ठेवला. कार्तिक शुद्ध तृतीय सह चतुर्थी म्हणजे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी, नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराजांनी सांगितलं. नरक चतुर्दशी विनायकराव मामा म्हणले, महाराज म्हणाले, एकदम असं म्हणाले की मी निघालो आता, म्हणाले महाराजांकडे. आणि सगळ्या शिष्यांच्या अंतःकरणात चर्र झालं. महाराजांच्या लक्षात आलं, अरे नाही, मला रामानंद महाराजांकडे जायचं रे, मला घेऊन चला नागपूरला. जवळपासचे सेवेकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्या रुमा काकू वगैरे सगळ्या होत्या, रडायला लागल्या. महाराज म्हणले, अरे रडू नका. मी काय म्हणाले, अरे जो आला त्याला जावंच लागणार. इथे कोणी थांबायसाठी आलाय का म्हणाले. महाराजांच वाटत, कोणी थांबायसाठी आलाय का? राम आले, कृष्ण आले, महाराज आले. आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार, मलाही जावं लागणार. ज्याचं कार्य झालं त्याला जावंच लागणार. डॉक्टर म्हणले 2-3 दिवसात. बरं म्हणले, तुम्ही म्हणता 2-3 दिवस पुढे ढकलतो म्हणाले जाणं. आणि मग थोडा पॉज देऊन म्हणाले खेरड्याला जाणं. आपल्या शिष्यांना दुःख होऊ नये, पण खऱ्या अर्थाने 2-3 दिवस त्यांनी पुढे ढकललं. नरक चतुर्दशीच्या दिवशी जायच्या ऐवजी अमावस्या, बलिप्रतिपदा, भाऊबीज, अजून 1 दिवस तुम्हाला यायला राहू द्या म्हणून चतुर्थीला स्वतःची पुण्यतिथी. सगळी दिवाळी संपल्यावर त्यांनी आपलं जाणं आपल्या सगळ्या शिष्यांसाठी ठेवलं. तरी दिवाळी अजून काही संपतच नाही, पुण्यतिथीला कोणी येत नाही. याच्या इतकं दुर्दैव काय असेल आपल्याला आपल्या सद्गुरूंपेक्षा. मला म्हणायचं, तिथे दिवाळी नामाची आपण का करू शकतो? इतकं का प्रेम आपलं? आणि या प्रपंचाने आपल्याला इतकं सुख दिलंय का की आपल्या सद्गुरूंच्या साठी आपण 2 दिवस खेरड्याला जाऊन जपाला राहू शकत नाही? 3 दिवसाचा उत्सव आपण जाऊन तिथे का करत नाही? संस्थांची अडचण आहे की लोक दिवाळीमुळे येत नाही म्हणून 4 दिवसाचा उत्सव करतायत. आणि तुमच्या माझ्यासारखे आळशी लोक सांगतात की तिथेच काही नसतं म्हणून आम्ही जात नाही. याच्यामध्ये तो उत्सव थांबूनच चाललेला आहे. आता आम्हा नामी सोपवून गेली माय निघून, आता नामी रंगून दर्शन घेऊ माऊलीच. ती तर गेलीच, देहाने तर गेलीच नाही. असा महात्मा स्वतः सांगतो की अरे इथे प्रत्येकाला जाणंच आहे, सगळ्यांना जावं लागणार आहे. पण त्या जाण्याचा, त्या मृत्यूचा सुद्धा सोहळा कसा करावा हे जन्मभर उत्तम वागणं, उत्तम साधन करणं. जो देह दिला नाही का, एखाद्या मुलाला खूप छान पुस्तकं घेऊन द्यावीत, त्याला चांगली स्टडी रूम द्यावी, त्याला उत्तम कोचिंग द्यावं, त्याला उत्तम गाडी द्यावी, आणि मग त्या मुलांनी त्या सगळ्या गोष्टींचा छान फायदा घेऊन पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हावं. त्यावेळेला या प्रपंचामध्ये आई वडिलांना जो आनंद होतो ना, तसं उत्तम देह दिला, सद्बुद्धी दिली, चांगलं वाईट जाणण्याची बुद्धी दिल्यावर आपण नको का त्यांना आवडेल असे मार्ग घ्यावे. आणि त्यांचं काय म्हणणं की अखंड नामात राहा, सद्गुणांमध्ये राहा, सदाचरणा, पहिल्यांदा सदाचरण. ते जर झालं, आजच एक सुंदर वाक्य महाराजांचं वाचायला मिळालं सज्जनो, फार सुंदर, इतकं आश्वासक आहे ना. मी तुम्हाला सांगतो, आजच्या आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. किती महाराजांनी आपल्याला सोपं समजेल असं आणि आश्वासक असं सांगावं, किती सोप्या भाषेत सांगावं. काय सुंदर वाक्य आहे बघा. 1 सेकंद फक्त. महाराजांचं फार सुंदर वाक्य. महाराज म्हणतात, समजा आपलं साधन नीट झालं नाही, फारसं झालं नाही, पण नुसती आपण आस्था ठेवली, आपलं साधन झालं नाही आणि आपण करतच नाही. आपलं साधन नीट झालं नाही, फारसं झालं नाही, पण नुसती आपण आस्था ठेवली की देवा तू मला भेटावं आणि माझ्या हातून थोडं नामस्मरण होऊ दे, ही जरी आस्था ठेवली तर आपला पुढला जन्म
मनुष्य जन्म नक्की आहे. भगवंताला मनुष्य जन्म द्यावाच लागतो. श्री महाराज म्हणजे अत्यंत ढ विद्यार्थ्यांनी, अत्यंत आळशी विद्यार्थ्यांनी, काहीही अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढंच म्हणावं की मला पास कर, मला पास कर. तसं काहीच न करता देवा मला तू भेट, देवा मला तू भेट, एवढी जरी वासना राहिली आणि अशा वासनेत तुम्ही गेलात तर ते म्हणाले भगवंत म्हणजेच आपले महाराज पुन्हा जन्माला घालते. मग 13 कोटी जपाचा संकल्प केल्यानंतर 13 कोटी जप होईपर्यंत लागणारे सगळे जन्म माणसाचे मिळतील की नाही? आपण लॉजिकचे विद्यार्थी, तर्काचे विद्यार्थी, म्हणून 13 कोटी जप प्रत्येकाने घ्यावा. प्रत्येक जणांना वाटतं की मला कोटीचं पॅकेज मिळावं, एवढे टिंगरे असले तरी मला मोठं व्हायचं, मला ऑफिसर, मला गाडी घ्यायची, असं वाटतं की नाही? मग तसं त्याला लहानपणापासून 13 कोटी जप कर. हिरा म्हणली ना 20 माळा जप केलं तर किती दिवस लागतील 13 कोटीला? आई म्हणली कशाला? म्हणजे महाराज दर्शन द्या. साधं गणित. देतील की नाही दर्शन? नक्कीच. त्याच्यानं हो केवढं आश्वासन मनुष्य जन्माची प्राप्ती जर नामसाधनेने होत असेल तर त्या नामाविषयीची तळमळ, त्या भगवंताविषयीची तळमळ आपण ठेवायलाच पाहिजे. म्हणून ते म्हणाले की प्रपंच मुळी क्षणभंगूर जरी असला, नाशवंत जरी असला तरी त्यातील वस्तूंचा संग्रह शाश्वत नाही. म्हणून ज्ञानी पुरुष सर्व वस्तूंची आसक्ती सोडून मनाने अकिंचन होतात. सर्व परिग्रहामध्ये देहाचा परिग्रह मनुष्याला जास्त जखडून ठेवतो. तो देहाचा परिग्रह काय, त्याच्यासाठी काय करायचं नाथ महाराज म्हणाले मी तुम्हाला उद्या सांगतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि नित्याचा अभंग प्रार्थनेचा घेऊया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से आवडी सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे.
आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.